म्हणजे मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे जे खंडपीठ आहे, उच्च न्यायालयानं आम्हाला काल जो आम्ही 4 मेचा जो महापौरांनी विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत जो निर्णय दिला होता की आमची 15 संख्या असताना सुद्धा 14 नगरसेवक असलेल्या MIMला त्यांनी विरोधी पक्षनेता दिलं होतं महापौरांनी, त्या निर्णयाला उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने काल स्थगिती दिलेली आहे। आणि हा आम्ही समजतो की हा लोकशाहीचा विजय, हा संविधानाचा विजय आहे। कारण महापौरांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून 14 संख्याबळ असलेल्या MIMला त्यांनी विरोधी पक्ष नेता पद दिलं। तसं पाहता नांदेड लोकन्याय विकास आघाडी ही काँग्रेस आणि वंचितशी मिळून इलेक्शनच्या अगोदरची प्री अलायन्स आमची असताना सुद्धा आणि प्री अलायन्सचे आमचे 15 नगरसेवक असताना सुद्धा मान्य महापौरांनी 14 नगरसेवक असलेल्या MIMला विरोधी पक्ष नेत्याचा जे आदेश काढला होता, त्या आदेशाला माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी स्थगिती दिली आहे। आता तुमचे जे वकील साहेब आहेत, सिनियर कौन्सिल राजेंद्र देशमुख साहेब, त्यांनी बहसमध्ये त्यांचा हीच मांडणी केली की जर बजेट चुकीच्या दिशेने जाऊ नये, विरोधी पक्षनेता अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये च्या आत या निकालाचा निर्णय व्हावा यासाठी सन्माननीय न्यायालयाकडे आमचे वकील पाठपुरावा करत आहेत। वारंवार आयुक्त महोदयांना निवेदन देत आहे की जे त्यांनी म्हणतात आम्ही नाले सफाई आणि जे छोटे नाले मोठे नाले सफाई करतोय त्यांचं आम्हाला सुद्धा समाधान झालं नाही। आमच्या प्रभागात जयभीमनगर मगदूमनगरमध्ये सुद्धा अजून पाहिजे तशी नाली सफाई झालेली नाही। आम्ही महापौरांना आणि आयुक्त महोदयांना वारंवार निवेदन देत आहोत की एखादा पाऊस जर जोरात पडला आणि इथं पाणी जमा होऊन लोकांच्या घरात जर पाणी गेलं, त्याला पूर्णचा जबाबदार इथलं प्रशासन, इथले आयुक्त राहतील। कारण आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन देतो की ह्या नाल्या साफ झाल्या पाहिजे। येत्या काळात निर्देश देशील, जो न्याय देतील न्यायालय, त्याप्रमाणे आम्ही आमच्या बाजूने न्याय दिला तर आम्ही नक्कीच महापौरांना आमच्या विरोधी पक्ष नेत्याचा प्रस्ताव आम्ही आधीच दिलेला आहे, पुन्हा देऊ त्यांच्याकडे।